सौभाग्याचं भेट मिळाला मंडळाचा सप्त श्यामराम धन्यवाद। हा श्री माननीय लक्ष्मणजी महाले साहेब यांच्याकडून आमच्या पार्टीला 100 रुपये मिळाले। तसेच आमचे मान्यवर्य नागोरावजी धवत यांच्याकडून सुद्धा आमच्या पार्टीला 200 रुपये मिळाले। धन्यवाद।
महत्वाचे राहून अटकलेले आहे. ज्याला गणगणना म्हणतो प्रारंभिक राऊंड गणगणनेचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि या ठिकाणी सन्मान्य शरीफ साहेब भागळे साहेब यांनी सरतेशेवटी परत त्या प्रश्नावर आले. मी सांगितलं होतं की तुम्हाला माहित आहे हो भागळे साहेब, मी नेहमी सांगत असतो तुकोबराय म्हणतात जगी सर्व ज्ञानी असा कोण आहे विचारी मना तुझी शोधून पाय. कोणी पंडित नाही आहे ज्याला सगळंच काही माहित आहे असा कोणीच नाही. तुकोबराय सारखी व्यक्ती जर असा म्हणते तर आम्ही एका प्रश्नासाठी वाद घालावा का? विचार करा तुम्ही. एका प्रश्नासाठी वाद घालावा का? वाद घालायचा प्रश्नच येत नाही. ठीक आहे, तुम्ही आपल्या प्रसंग समाधान तुमच्या परी केलं. समजलं काय? तुम्ही ज्या घटना सांगितल्या त्या घटना मी बोललो त्याप्रमाणे झालं. म्हणजे कसं की तुम्ही सिद्धार्थ अवस्थेपासून तर बुद्धाच्या अवस्थेपर्यंत काही गोष्टी त्यातल्या मोजक्या घेतल्या आणि त्या गोष्टीचा तुम्ही खुलासा या ठिकाणी केला. मी त्याच्यावर प्रतितोड म्हणून असं उत्तर देतो तुम्हाला. तुम्ही ज्या गोष्टी सांगता ना बुद्धाला भाकीत होत होतं की माझं तिसऱ्या प्रहरी निधन आहे, निर्वाण आहे, हे बुद्धाला माहीत झालं होतं. ह्या गोष्टी ग्रंथामध्ये आहेत. त्यातली एक गोष्ट सांगतो. एका व्यक्तीनं बुद्धान धर्म लिहिला. त्यांनी सरळ सरळ लिहिलं की बुद्ध म्हणे जन्मता बरोबर 5 बोल चालला. जेव्हा बुद्ध अशा गोष्टी मान्यच करत नाही आणि तुम्ही जर म्हणता की बुद्धाला ह्या गोष्टी अनघटित झाल्या होत्या, आधीच त्याची कल्पना आली होती, तर ही गोष्ट मान्य न करायला काय हरकत आहे की महामायेला स्वप्न पडलं होतं आणि सुमेध नावाचा बोधिसत्व तिच्या स्वप्नामध्ये आला होता. कसं बरोबर आहे? आणि त्या सुमेध नावाच्या बोधिसत्वाने इच्छा व्यक्त केली की आई म्हणे मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा आहे. तर या महामायानं स्वप्नातच त्याला होकार दिला. दुसऱ्या दिवशी शुद्धोदर दादाला ते स्वप्न सांगितलं. आज ब्राह्मण त्या ठिकाणी बोलवण्यात आले. त्यांना त्या स्वप्नाचा विस्तार करायला सांगितलं आणि त्याने आपल्यापर्यंत तो विस्तार केला. ठीक आहे, हा योगायोग म्हणता येईल. परंतु भगवान बुद्ध कुठल्याही काल्पनिक गोष्टीला थारा देत नाही. हे भगवान बुद्धाचं 100% मत आहे. मग आम्ही ह्या गोष्टी बुद्धाशी जोडाव्या का? मी त्याच्यावर घेतली नाही. मी त्याच्यावर घेतली नाही की सुमेध नावाचा बोधिसत्व आयताच बोधिसत्व. समजलं का? बोधिसत्व याचा काय होते? बुद्ध बनण्याच्या मार्गावर जो लागला त्याला बोधिसत्व म्हणतात. राईट साहेब, बरोबर आहे. तर हा आयताच बोधिसत्व जर महामायेच्या कुशीत सामावला तर सिद्धार्थाला एवढ्या आटापिटा का करावं लागलं? तो तर आधीच आयता, बरोबर आहे का नाही? आयताच बोधिसत्व होता ना, मग त्याच्या पुढची स्टेप काढायची होती नाही का? सकृतागामी, स्वतःपत्ती, अनागामी नावावर नाही का? ह्या 4 गटल्यासमोर झाला असता बुद्ध आयताच. बुद्धाला आयत काय नाही मिळालं. बुद्धानं सिद्धार्थाला परिश्रमाला मिळवलं. साहेब, मी जास्तीचं बोलणार नाही तुम्हाला, पण तुम्ही तो प्रसंग सांगितला म्हणून मी तुम्हाला बोलत आहोत. या गोष्टी हे बुद्धाला समजणं एवढी साधी गोष्ट नाही आहे. ठीक आहे, खरी गोष्ट आहे. त्याच्याबद्दल धन्यवाद. युवराज मुकेश यांच्या कारण 20 रुपये मिळाले. धन्यवाद. हा झाला तुमचा प्रश्न. आता मी तुम्हाला विचारलं होतं की भगवान बुद्धच म्हणतात की सारं जग अनित्य आहे. म्हणजे नाही ना, म्हणजे जसेच्या तसं. म्हणजे प्रत्येक गोष्ट जगाच्या पाठीवर क्षणोक्षणी बदलणारी आहे. हे भगवान बुद्धाचंच मत आहे. परंतु दुसरीकडे बुद्धाच्याच व्याख्यानातून असा निष्कर्ष निघतो आणि बुद्धच म्हणतात की एक गोष्ट मात्र नित्य आहे. ते कोणती? हे तुम्हाला विचारलं. हे काय म्हणतात? दुःख.
दुःख म्हणजे सत्य आहे. वा रे वा, सत्य म्हटलं की अनित्य म्हटलं, मी सत्य म्हटलं की अनित्य म्हटलं, अनित्याला सत्य एकच होते का? काय साहेब असं नका करू, सत्य अनित्य एक नाही होत. अनित्य म्हणजे जसं तसं नाही राहत, याचं अनित्य. आणि नित्य म्हणजे जे कायम राहते म्हणजे सतत राहते त्याला म्हणतात नित्य. तुम्ही आपल्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं, मला सांगणं गरजेचं नाही का? मी कुठं घेऊन जाणार टोपले भरून विकायला देणार आहे का? मी माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगतो. बुद्धच म्हणतात की जगातली प्रत्येक गोष्ट परिवर्तनीय आहे, परिवर्तनशील आहे, म्हणजे बदलत आहे. पण बुद्धच म्हणतात की परिवर्तनाची क्रिया हेच नित्य आहे. हे ज्या दिवशी थांबली त्या दिवशी तुम्ही आम्ही सगळे थांबलो. परिवर्तन आहे मग तुम्ही आम्ही जिवंत आहोत. श्वास सोडतो 21,600 श्वास घेतो नाही आम्ही 24 तासामध्ये. हा तर हे श्वास घेतो सोडतो हे सारखं निरंतर चालू आहे नाही का? आणि ज्याला परिवर्तन म्हणतो हे परिवर्तन 5 तत्वाच्या अंशातून निर्माण होते. 5 तत्व बुद्धाला ते 5 तत्व मानले आहे. 5 तत्व नाही, आकाश ते भकास